प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या बळावर तुमचा सामना तुम्ही जिंकून दिलात, काय कसं वाटतंय? ॲक्च्युली मी आलो होतो कॉर्पोरेट मॅच खेळायला, मला काय कोणी बोलवलं नव्हतं. इथं आल्यावरती सरांनी मला चान्स दिला, म्हटले खेळशील का, माझी मॅच लेट आहे आणि अलीकडे खेळलो नव्हतं पुण्यात जास्त. मग आज वाटलं की थोडंसं ती फील घ्यावं, खेळावं आणि नशिबाने पण साथ दिली आणि चांगला खेळ झाला, आनंद वाटतो. चला चेतनजी, म्हणजे आता कॉर्पोरेट क्रिकेटला सुट्टी असेल मला असं वाटतंय. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी की आता पुढची फेरी खेळाल का? जवळच मॅच आहे त्यामुळे मॅच खेळून येऊ शकतो माघारी. चला ऑल द बेस्ट पुढच्या सामन्यासाठी वैभव, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुन्हा एकदा पुढच्या सामन्यासाठी वळूया. ग्लोरियस स्पोर्ट्स आणि विक्रोळी हा महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये वळूया. सज्ज असतील गोपी जाधव सर आणि रोहन सर. ऑल द बेस्ट, ओव्हर टू यू. धन्यवाद मनीष सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील हा चौथा सामना जो प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. ग्लोरियस स्पोर्ट्स क्लब मुंबई त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला विपक्ष टीम पाहायला मिळेल विक्रोळियन्स विक्रोळी अर्थात मुंबई. हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन बॅटर जे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एक आहे माहुल कोळीवाड्याचा सुपरस्टार मंगेश वैदी, तर त्यांच्या साथीला आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय अमित कोरी. हे दोन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्वराज म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर जो पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याला होती सुरुवात. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. यावेळेस मात्र आपण पाहतोय एक चांगला फटका खेळला होता. अगदी शांत संयमी फलंदाजी म्हणून मंगेश वैदी यांना ओळखलं जातं. एक लिजंड खेळाडू आहेत या संघामधील. विक्रोळियन्स विक्रोळी संघाचे संघनायक देखील आहेत आणि संपूर्ण सामना हा स्वतःच्या खांद्याच्या जबाबदारीने घेऊन पुढे खेळताना पाहायला मिळतात. तर त्यांच्या साथीला तितकाच ताकदवान बॅटर अमित कोरी यांना आपण पाहणार आहोत. तर गोलंदाजी मार्कवर समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने आपण पाहतोय ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाकडून स्वराज म्हात्रे यांना आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू होता. अप्रतिम अप्रतिम चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली. पहिलं षटक आहे मंगेश वैदी आणि अमित कोरी. स्वराज म्हात्रेने पहिल्या चेंडूवर सिंगल खर्च केली. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. स्ट्राईक एंडला अमित कोरी आहे. विक्रोळियन्स विक्रोळी गेली अनेक वर्ष अविरतपणे क्रिकेटची सेवा अमोलजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून हा संघ बांधला गेला. आज ते सुद्धा उपस्थित आहेत. गोलंदाज स्वराज ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू. वा, कव्हरच्या वरतून खेळ आहे. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चेंडू 4 धावांसाठी चौकार. दमदार रुबाबदार 4 धावा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चेंडू येऊ दिला, चेंडूची वाट पाहिली आणि ती वाट पाहिल्यानंतर चेंडूची वाट लावली. काय जबरदस्त फटका होता. अमित कोरी यांच्या बॅटमधून आलेला एक ट्रेडमार्क चौकार. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अमित कोरी. जबरदस्त एफर्टलेस शॉट आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वराज म्हात्रे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. यावेळेस समोरच्या बाजूला ओव्हरपिच चेंडू होता. सरळ चढवलाय सीमारेषेच्या बाहेर. मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय तोफेचा गोळा. षटकार. 6 धावा. यानंतर पुढच्या सामन्यांसाठीचा ड्रॉ म्हणजे दुसऱ्या फेरीतील सामन्यांसाठीचा ड्रॉ देखील असणार आहे. 4 चिठ्ठ्या आमच्याकडे सध्या तयार आहेत, ज्यामध्ये PVS स्पोर्ट्स बिबेवाडी, नेव्हीटेक रायडर कल्याण डोंबिवली, मंगलमूर्ती 11 आणि चालू सामन्यातील विजयी संघ या 4 संघांमधून एक चिठ्ठी काढली जाईल आणि ज्या संघाचं नाव असेल तो संघ साईराम शिरूर या संघाच्या विरोधात खेळणार आहे. साईराम शिरूर, आपण आपला संघ तयार ठेवा. संघनायक, आपण आपली टीम लिस्ट वगैरे अपडेट करून तयारीत राहा. थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा रोहन सरांकडे. इट्स ओव्हर टू यू. यावेळेस मात्र कमबॅक केले स्वराजने. चांगला चेंडू हाताळला होता. एक स्क्वेअर कटचा फटका खेळला, त्यानंतर एक ओव्हरपिचला समोरच्या बाजूला फटका खेळून काढला होता. त्यानंतर पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा अंगाच्या जवळ चेंडू हाताळला होता स्वराजने. त्यामुळे तो चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक स्वराजचं आपल्याला पाहायला मिळते. समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने गोलंदाजी करतायत.
यावेळेस पुन्हा एकदा पहा लॉंग ऑफच्या दिशेला काय जबरदस्त तडाखा आहे. चेंडू पोहोचवलाय सरळ सीमारेषा पार. टिंगरे सरकार चषकाचा ब्रँडेड षटकार. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक होता. ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वर आपल्याला पाहायला मिळतोय. ही खासियत आहे सलामीला आल्यानंतर ज्या पद्धतीने हा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ रिजनमध्ये पाठवून दिला. दमदार चौकार. पहिल्या षटकाचा केस संपलाय. पॉवर प्लेमध्ये अक्षरशः 17 धावा वसूल करत असताना मंगेश वैद्य आणि अमित कोरेने एक चांगला स्टार्ट विक्रोळीला करून दिलाय. स्वराज मात्रे सुरुवात चांगली केली होती, मात्र त्यानंतर 2 षटकार 1 चौकार आला. 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबईसाठी पहिलं षटक थोडंसं निराशाजनक राहिले, मात्र पॉवर प्लेचा अजून एक षटक बाकी असणार आहे. तिथे कमबॅक करण्याची संधी पुन्हा एकदा गोलंदाजांकडे असेल. पहिलं षटक विक्रोळीच्या नावावर. जबरदस्त फटकेबाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अमित कोरी यांच्या बॅटमधून आलेले जबरदस्त तडाखे आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या साथीला आलेला बॅटर मंगेश वैदी हे देखील तितकेच ताकदवान फलंदाज आहेत, परंतु त्यांना जास्त P1च्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नाही. अमित कोरी यांच्याकडे स्ट्राईक होती आणि जबरदस्त फटकेबाजी अमितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. स्वराजच्या पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात त्या 17 धावा. पहिल्या षटकाचा P1चा खेळ होतोय समाप्त आणि धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत 17 धावा. तर पुढील चेंडू नवीन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मंगेशच्या बॅटमधून आलाय हा मनगटी फटका आणि सरळ जातोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. चेंडू आहे का जवळ? माहुल कोळीवाड्याचा हा सुपरस्टार खेळाडू मंगेश वैदी यांच्या बॅटमधून आलेला हा मनगटी फटका पाहायला मिळालाय. एक आगळी वेगळी स्टाईल आहे आणि मनगटाच्या साह्याने जबरदस्त फटकेबाजी करतात मंगेश वैदी आणि तशाच प्रकारचा फटका आपल्याला आता डीप मिडविकेटच्या दिशेने पाहायला मिळाला. येत आहेत त्या 4 धावा आणि या 4 धावेने धावफलकामध्ये होती वाढ. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई या संघाकडून खेळत असताना निलेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आज मात्र यंगस्टर खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू असा हा सामना आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. निमित्त एकच आहे, टिंगरे सरकार चषक. विक्रोळी विरुद्ध ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, आता मात्र थांबवलंय. चांगला चेंडू पाहायला मिळाला निलेशचा देखील. कमबॅक करतायत निलेश, दाखवून देत आहेत मी देखील का पुणे जिल्ह्यामध्ये टिंगरे सरकार चषक खेळण्यासाठी मी का आलो हे देखील दाखवून देत आहेत निलेश आपल्याला. एक चांगलं बॅटल रंगलंय. निलेशने पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. मंगेशला बेट केलाय. 3 बॉलमध्ये 5 वर घेतोय, पण मंगेश नेहमीच विस्फोटक खेळासाठी झाला जातो. पुढचा चेंडू खोलवाट्याचा चेंडू बॉटमॅनचा वापर केलाय. वळवलाय बॉल अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेटला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून धावेल, चेंडूला उचलून थ्रो करेल. तोपर्यंत वेगाने 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे चालले. 23 धावा धावफलकावर. विकेट आलेली नाहीये. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेमध्ये खूप चांगली जोडी मंगेश आणि अमित कोरीची पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना निलेशची सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मंगेश हे किती हुशार बॅट्समन आहेत पहा. मनगटाच्या साह्याने हळूवार चेंडू ढकलून दिला आणि 2 धावेंमध्ये त्या चेंडूला परावर्तित केलेला आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक धावतायत, झेल टिपतायत आणि मंगेश वैदी बाद होताना पाहायला मिळत आहेत. ग्लोरियस स्पोर्ट्सला या विकेटचं महत्त्व ठाऊक होतं. निलेशकडून चुकीची अपेक्षा नव्हती आणि त्याचमुळे हा पहिला फलंदाज विक्रोळियन्स 11 मुंबईचा बाद झालेला आहे. मंगेश वैदी ज्यांना फक्त 7 धावा बनवत्या आल्या, पण एका बाजूला अमित कोरी यांनी सुरुवात टिकवून ठेवलेली आहे, ज्यांचा स्ट्राईक रेट देखील तितकाच चांगला. पुन्हा एकदा tenniscricket.in माध्यमातून रिप्ले पाहूया. बॅटची टॉप एज आणि त्याचमुळे हा झेल कंप्लीट केलेला आहे. गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी बॉलला चेस करताना पाहायला मिळाला आणि पहिला धक्का विक्रोळी. आपण ड्रॉ करणार आहोत. जे विनिंग कॅप्टन आहेत त्या विनिंग कॅप्टन यायचे आहेत. मंगलमूर्ती 11 पिंपरी, नेव्हिटेक रायडर कल्याण डोंबिवली, तसेच PVS बिबेवाडी या तिन्ही संघांचे कॅप्टन यायचं आहे आणि हे दोन्ही एक्स्ट्रा मेंबर आमच्या सोबत आहेतच. ते तपासणी करते ड्रॉची आणि साईराम शिरूर या संघाने तयारीत राहायचं आहे टॉससाठी. म्हणजे जो एक चिठ्ठी निघेल त्या संघाला साईराम शिरूर या संघासोबत खेळावं लागेल. चला तिन्ही
विजयी कॅप्टन्स किंवा तुमचे प्रतिनिधी पाठवून द्या ड्रॉसाठी. या दरम्यान मोसिनजी तांबोळी आणि संदीपजी बारकुल साहेब यांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील टिंगरे सरकार चषक 2025 या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बॅट अँड पॅड मधला बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केलंय, क्षेत्ररक्षण चुकलं. या गोष्टी नको आहेत. विक्रोळी या संघासोबत खेळत असताना ग्लोरियस स्पोर्ट्स देखील एक नवीन संघ बांधणी झालेली आहे. नवी मुंबईचे सर्व क्रिकेटर्स तुम्हाला ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई या संघामध्ये पाहायला मिळते. त्याचमुळे मी जशी चर्चा केली होती टॉसच्या दरम्यान की चांगल्या संघासोबत तुम्ही जर खेळलात तर तुमच्या नावाची चर्चा होते आणि पाहूया ती चर्चा ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबईची होते का. दरम्यान शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला विक्रोलियन्स 11 25 धावा 1 गडी बाद. सचिन काटकर स्ट्रायकर एंडला. या दरम्यान विशालजी टिंगरे यांचे चिरंजीव विक्रांतजी विशाल टिंगरे यांचं देखील टिंगरे सरकार चषक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर PSI अमितजी सुर्वे यांचं देखील टिंगरे सरकार चषकामध्ये भरतदादा टिंगरे यांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला आपण ड्रॉ करणार आहोत. लक्षात घ्या तिन्ही संघांचे कॅप्टन म्हणजेच PVS बिबेवाडी, नेव्हिटेक फ्रायडर नवी मुंबई, मंगलमूर्ती 11 या तिन्ही कॅप्टन्स नाही पोचा. आपण लगेच ड्रॉ करतोय. जर तुम्ही नाही आलात तर tenniscricket.in वर आपण लाईव्ह ड्रॉ करणार आहोत कारण आम्हाला टॉस करायचा आहे इनिंग ब्रेकमध्ये. जबरदस्त असे क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. टिंगरे सरकार चषक आजचा या क्रिकेटच्या स्पर्धेतील 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधील 4था सामना जो प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळतोय आणि पुढील सामन्यांसाठी लाईव्ह ड्रॉ होताना पाहायला मिळतोय जो आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. चला नेव्हिटेक रायडर्सचे कॅप्टन जितू आलेले आहेत. तर PVS बिबवेवाडी आपला एक मेंबर पाठवून द्या. आलेत 2 रेडी आहेत. चला आपण ड्रॉ करूया. साईराम शिरूर आपण तयारीत राहायचं आहे. जी पहिली चिठ्ठी काढली जाईल त्या संघाला साईराम शिरूरशी घ्यावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर पाहायला मिळतोय. अजित येत आहेत कॉमेंट्री बॉक्स एंडने. अमित कोरी आतापर्यंत एका बाजूने आपल्या संघाचा किल्ला लढवत आहेत ज्यांनी 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन फलंदाजी करताना दिलंय. नवीन फलंदाज विक्रोळी संघाकडून मोहित हे नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि ग्लोरियस स्पोर्ट्सने आतापर्यंत विक्रोळीयन्सला 25 धावांमध्ये रोखलेला आहे. पॉवर प्ले संपलाय. आता पाहूया नॉन पॉवर प्ले मध्ये नेमकं काय घडते. वेळ जास्त घेऊ नका. वेळ चालू आहे. 25 मिनिटात 6 षटकं. त्यासाठी कुठलीच आपण प्रतिक्रिया तुमची जाणून घेणार नाही. स्ट्रेट फॉरवर्ड पेनल्टी आहे. बॉलिंग ट्रॅकवर अजित चव्हाण. अजित चव्हाण याला गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. 25 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. तर ड्रॉ झालेला आहे. मंगलमूर्ती 11 वर्सेस साईराम शिरूर या 2 संघांदरम्यान पहिला सामना खेळला होता. म्हणजे या पुढचा सामना दोन्ही कॅप्टन टॉससाठी तरी राहायचा आहे. साईराम शिरूर आणि मंगलमूर्ती 11 प्लीज बी रेडी फॉर टॉस आफ्टर इनिंग. अजितला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय ग्लोरियस स्पोर्ट्सच्या संघाकडून. यावेळेस मात्र अमितच्या बॅटमधून आलेला फटका त्यावर एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. विक्रोळी हा संघ आपल्याला 26 धावांवर धावफलक पुढे नेताना पाहायला मिळतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. जमेची बाजू ही आहे की पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. धावफलकावर धावा या सन्मानजनक आहेत. 26 धावा धावफलकावर आहेत. परंतु ग्लोरियस स्पोर्ट्सची जमेची बाजू काय आहे की 2 बॅटर महत्वाचे बॅटर त्यांनी डगआउटला पाठवलेले आहेत. ही जमेची बाजू आहे. तर नवीन बॅटर आपण पाहतोय मोहित हा बॅटर आपण नवीन बॅटर पाहणार आहोत. तर यावेळेस नक्कीच हा बॅटर मात्र विक्रोळी संघामध्ये नवीन बॅटर पाहायला मिळतोय की ज्या उदयनमुख खेळाडूला दिलेली संधी आहे अमोल म्हात्रे सरांच्या माध्यमातून. आपण याआधी पाहिलं होतं प्रितेश जोशीला आपण पाहिलंय, मुजम्मिल खानला आपण पाहिलंय, हुजेर शेखला आपण पाहिलंय. यानंतर मात्र आता हा नवीन बॅटर मोहित जो डावकुऱ्या हाताचा बॅटर आज आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर हा एक टॅलेंट हंट आहे आणि अमोल मात्रे त्या टॅलेंटला शोधण्याचं काम करतात. तितका चांगला प्रयत्न डीपमध्ये पाहायला मिळालेला आहे. अमर शेलार यांनी काय जबरदस्त बॉल स्टॉप केलाय. कधी कधी झेल घेणं हे कधी कधी थोडंसं बाजूला ठेवावं लागतं आणि बॉल अडवणं यावर लक्ष द्यावं लागतं आणि त्यांनी धावा वाचवण्यावर लक्ष दिलं. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहतो त्यांनी बॉल आत ढकलला. हे देखील तुम्हाला वेळेवर ठरवावं लागतं की नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्या बॉडीचा यूज करायचा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या 28 धावा 2 गडी बाद. 28 धावा आहेत धावफलकावर. मोहितच्या बॅटमधून आलेला चांगला फटका होता. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं.
यावेळेस पहा काय अप्रतिम फटका होता, परंतु तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. मोहितच्या बॅटमधून अप्रतिम फटका होता, परंतु तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि हेच तर अमोल म्हात्रे सर काम करत असतात. संपूर्ण मुंबई परिसरामधून उदयोन्मुख खेळाडू पुढे आणण्याचं काम अमोल म्हात्रे सरांच्या माध्यमातून जे केलं जातं. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक तरी असा नवीन खेळाडू असतो की त्या खेळाडूची जबरदस्त शैली असते आणि त्या खेळाडूला पुढे आणण्याचं काम अमोल म्हात्रे सरांच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेस मोहितला आपण पाहतो या संघामधून उदयोन्मुख खेळाडू आहे, जबरदस्त बॅटर आहे डावकुऱ्या हाताचा. एक चर्चा मला करायला आवडेल. अगोदरच कमिटमेंट गोलंदाजाला जर दाखवली तर मग गोलंदाजासाठी सोपं होतं आणि अजितला ते दिसलं होतं की अगोदरच फलंदाज स्विच झालेला आहे, त्यामुळे त्याच्यासाठी सोपं झालं आणि दरम्यान बाईची एक धाव मिळते. तर जसं मी मंगेश वैतीला एका चर्चेमध्ये विचारलं होतं की तुम्ही 25,000 आणि 25 लाख या दरम्यान सर्व स्पर्धा खेळता, तर नेमकं ते कसं काय शक्य आहे. तर अमोल म्हात्रे यांनी फक्त एकच ध्यास घेतलेला आहे की स्पर्धा कोणतीही असू द्या, ती स्पर्धा मात्र एकदम निष्ठेने खेळायची आणि तीच निष्ठा जवळपास सर्व खेळाडूंची विक्रोळींच्या पाहायला मिळाली. गेल्या कित्येक वर्षांपासून हलक्याने बॉलला ढकललंय, स्क्वेअरलेला कोणीच नाहीये, यष्टीरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि तो पोहोचेपर्यंत डीपचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, थ्रो चुकला, बॅकअप आहे. मिळतात या 2 धावा, 2ची होते वाढ. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा, 2 गडी बाद विक्रोळियन्स. आणि अशाच प्रकारचं सर काल एक फेकी चुकली होती आणि त्यामुळे धीरेनभाईच्या संघाला विजयी पताका फडकवता आली होती पहिल्याच सामन्यामध्ये. आणि जबरदस्त बॅटिंग आपल्याला मोहितची पाहायला मिळते. थोडासा डिफेन्सिव्ह चेंडू खेळला, खेळाडू कोणी नव्हता, त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या आणि ह्या 1-2 धावा येणं फार गरजेचं आहे आणि चांगली बॅटिंग आहे मोहितच्या माध्यमातून. डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे आणि अतिशय सन्मानजनकरित्या चांगली फलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. अमित कोरी यांच्या माध्यमातून चांगले फटके येत आहेत, त्यामुळं मोहितला माहिती आहे मला स्ट्राईक रोटेट करायची आणि त्या प्रकारची बॅटिंग मोहितच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अजितचं कौतुक व्हायला हवं, कारण जरी त्याने विकेट नाही घेतल्या पण फक्त 6 धावा त्याने खर्च केलेला आहे. समोर तगडे फलंदाज असताना त्यांनी आपलं कर्तृत्व टिकवून ठेवलेलं आहे. आणि आता अजितच्या मागोमाग 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत निलेश भिलारे बॉलिंग ट्रॅकवर आहे. स्ट्रायकर येईल अमित कोरी. स्ट्राईक रेट थोडा कमी झालाय मागच्या षटकामध्ये, पण तो थांबलाय, हे महत्वाचं आहे विक्रोळियन्स या संघासाठी. ड्राईव्ह केलंय, गॅप शोधलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डीप कव्हर पॉईंट म्हणून क्षेत्ररक्षक येईल, चुकतोय आणि मग तुम्ही जर चुकलात तर मग फलंदाज त्याच चुकीची वाट पाहत असो. 1ला 2 मध्ये बदललेला आहे, 2ची वाट. स्ट्राईक पुन्हा एकदा अमितकडे, धावसंख्या 34. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय अमित कोरी आणि मोहित यांच्या माध्यमातून. थोडासा अवघड चेंडू असेल तर त्याला मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातं आहे आणि त्यावर धावा परावर्तित केले जात आहेत. सिंगलमधला डबलमध्ये परावर्तित केले जाते आणि एखादा चेंडू असणार आहे तो तुम्हाला षटकामध्ये मिळणार आहे मोठा फटका खेळण्यासाठी आणि हे चांगलं क्रिकेट आहे. आणि तेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. विक्रोळी प्रथमतः बॅटिंग करत असताना 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. निलेश देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 2रा आणि सांघिक 4थं षटक हाताळताना पाहायला मिळतोय निलेश आपल्याला. यावेळेस फुल टॉस होता, गुडगा टेक और ये सिक्सर देख आणि चेंडू पोहोचलाय सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार. ओपन लायसन्स फॉर बॅटर अमित कोरी. फुलटॉस होता, पायांची स्ट्राईड त्यांनी मोठी केली आणि स्वीप करताना बॉलला बॅकवर्ड्स लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. पुन्हा एकदा बघा पेटन स्ट्रोक आहे का तर अमित कोरीचा आणि त्याला ती मोकळीक मिळाली आणि या षटकार त्याने वसूल केलेला आहे. प्रेक्षकांना आनंद देणारा, प्रेक्षकांना खुश करणारा अमित कोरीच्या बॅटमधून हा षटकार विक्रोळियन्स संघाच्या धावफलकाला मिळालाय. धावसंख्या 40, 2 गडी बाद. साईराम शिरूर संघाला विनंती असेल की आपण जर आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपलं नाणेफेक होणार आहे, ही विनंती आहे. साईराम शिरूर. निलेशवर केले गेलेलं आक्रमण आपण पाहिलं. अमित कोरी यांच्या बॅटमधून आलेला एक सनसनी षटकार. यावेळेस पहा, पुन्हा एकदा पहा, चांगलं डिफेन्सिव्ह क्रिकेट आहे. एक षटकार आला, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे ठेवला. स्कोअरबोर्ड हलतं ठेवलंय आणि स्कोअरबोर्ड हलतं ठेवलं ना तर गोलंदाज नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये षटकार चौकार मोठा फटका बॅटरच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळतो. हे चांगलं क्रिकेट आहे. डाव पुढे घेऊन जाण्यासाठी टेम्परामेंट इम्पॉर्टंट आहे आणि आता अमित कोरीचं टेम्परामेंट पाहायला मिळालंय. खरं तर अजूनही एक चांगली स्टारकास्ट आहे विक्रोळींच्या संघामध्ये फलंदाजांची, पण म्हणतात ना की जो रोल तुम्हाला दिलेला आहे तो रोल तुम्हाला निभावता आला पाहिजे. 2 फलंदाज जरी बाद झालेले आहेत पण अमित कोरी आणि मोहित यांनी चांगलीच कामगिरी निभावले. एका बाजूला मंगेश वैतीकडून अपेक्षा होती पण ते जास्त काळ टिकू शकले नाही. मिस्टर काटकर हे देखील जास्त काळ
थांबू शकले नाही, बॉल हवेत आहे. पण पाहूया गोलंदाज पोचतोय की यष्टीरक्षक पोचतोय. यष्टीरक्षक पोचला होता आणि एफर्ट्स 100% लावले, पण रिझल्ट आला नाही. पुन्हा एकदा संधी मिळते फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये थांबण्याची. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. बघा बॅटची टॉपेज होती आणि गोलंदाज आणि यष्टीरक्षक चांगली कॉलिंग सुद्धा झाली होती. यष्टीरक्षक पोचलाय, जवळपास चेंडू टिपला होता, पण रिझल्ट त्यांच्या बाजूने ते घेऊन जाऊ शकले नाहीये. अजून एक मौका मिळतोय फलंदाज मोहितला. धावसंख्या 43 विक्रोलियन्स. अगदी मोहित यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निलेश यांनी ते हेरलं. थोडासा चेंडू दूरवर हाताळला होता, त्यामुळं बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू हवेमध्ये उडाला होता, परंतु झेल होऊ शकला नाहीये. पुढचा चेंडू, यावेळेस चांगला चेंडू, तितकाच अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला आहे. मोहितच्या बॅटमधून येतोय एक नेत्रदीपक चौकार. 4 धावा. टिपिकल स्क्वेअर ड्राईव्ह. एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, 100 वेळा पाहावा असा फटका सजवलेला आहे. पूर्णपणे बॅटचा फेस ओपन करत असताना ही कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. फलंदाज आपल्या धुंदीत आपल्या संघासाठी चांगले धावा बनवण्यासाठी आता तत्परतेने काम करतो. एका बाजूला अमित कोरी आणि त्याच्या सोबतीनं मोहितचा खेळ देखील आता चांगला धावफलक सजवतोय. चांगली पार्टनरशिप रचते. तिसऱ्या विकेटसाठी धावसंख्या 47. साईराम शिरूर संघाला पुन्हा एकदा कॉल असेल. आपण जर मैदानावर उपस्थित असाल तर आपण रिपोर्टिंगसाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. साईराम शिरूर संघाला विनंती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश. यावेळेस मोहितच्या बॅटमधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. परफेक्ट बॅट स्विंग, एलिव्हेशन, डिस्टन्स, टॅलेंट, टेक्निक, स्ट्रोक सिलेक्शन सर्व काय पाहायला मिळालं. बघा पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवला, लॉंग ऑनला क्लिअर केलाय, बॉल मैदानाच्या बाहेर उडवलाय. जबरदस्त बॅटिंग. आता एका बाजूला अमितची आपण पाहिली होती, पण तितकीच लक्षवेधी फलंदाजी आता मोहितची सुद्धा पाहायला मिळते. बघता बघता अमित कोरी 26 वर आणि मोहित 17 वर पोहोचले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 13.25च्या गतीनं विक्रोलियन्स 53 धावा, 2 गडी धावा, 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. काय जबरदस्त फटका सर मोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी चेंडू पुढ्यात होता, पुढचा पाय पुढे ठेवला, मागचा पाय वाकवला आणि अगदी चेंडूवर नजर होती आणि सरळ चेंडू खेळून काढलाय समोरच्या बाजूला षटकारासाठी. जबरदस्त फटका. मोहित दाखवून देतोय की अमोल म्हात्रे सरांनी दिलेली मला संधी आहे ना, ते संधीचं सोनं करायचं आहे आणि मला या टिंगरे सरकार चषक गाजवायचा आहे. आणि त्यासाठीच काय जबरदस्त बॅटिंग मोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. 53 धावा धावफलकावर आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली भागीदारी अमित कोरी आणि मोहित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज अजितला गोलंदाज मार्कवर आणलं गेले. ज्या गोलंदाजाने या आधीच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र अमित कोरीच्या बॅटमधून येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला आलेला हा फटका आणि पंचांचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळेल षटकार. 6 धावा. चूक अपेक्षित नाही, चूक चालणार नाही. मान्य करायला हवं की तुम्ही प्रयत्न चांगले केले, पण रिझल्ट तुमच्या बाजूने गेला पाहिजे. 2 क्षेत्ररक्षक होते तैनात. डीपमध्ये मिड विकेटला होता, स्क्वेअर लेगला होता आणि बघा त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते. थोडंसं अंतर कमी पडलं किंवा थोडेसे प्रयत्न कमी पडले, पण फायदा झाला विक्रोलियन्सचा. अमित बघता बघता 32 वर पोहोचले. धावसंख्या 59 झाले, 2 गडी बाद. अजूनही या पहिल्या डावातला 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14.16ची धावगती विक्रोलियन्सने मेंटेन केली. हलक्या तरी बॉलला टॅप केलंय, म्हणजेच प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीये. कधी कधी नियंत्रण ठेवावं लागतं आणि ते नियंत्रण अमितने ठेवलं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन खूप चांगलं काम करते. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप बनते. धावसंख्या 60, 2 गडी बाद. अगदी उजव्या हाताचा बॅटर आणि डाव्या हाताचा बॅटर असेल तर समोरच्या संघनायकाला फार डोकेदुखी असते, कारण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो आणि त्या बदल करत असताना चुका होतात आणि त्यामध्ये मोठे फटके येताना पाहायला मिळतात. 60 धावा धावफलकावर आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना अगदी जे आपल्याला पाहायला मिळतात अजित चव्हाण यांना आपण पाहतोय वैयक्तिक 2रं आणि सांघिक 5वं षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळेचं बंधन आहे हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 25 मिनिटांचा कालावधी आहे 1 इनिंग पूर्ण करण्यासाठी. याकडे देखील लक्ष द्यायचं आहे संघनायकाने. पुढचा चेंडू अजित. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोहित यांचा. 1 धाव देऊन जाईल. 1 धावेने धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलक आपल्याला पाहायला मिळणार आहे 61 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना मोहित आणि अमित कोरी यांची चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी होताना पाहायला मिळते.
आणि चांगल्या धावफलकाकडे वाटचाल होताना पाहायला मिळते. साईराम शिरूर, आपणास हा आयोजन समितीच्या वतीनं शेवटचा कॉल आहे. आपण त्वरित नाणेफेकी कक्षामध्ये यायचंय. टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. अजित चव्हाण हो, यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय आणि थेट बॉल लँड होतोय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. कडक बेधडक फलंदाजी अमित कोहलीची. षटकार. सर, लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे जवळच आहे. असं वाटलं त्याच विमानतळावर उडवलेलं हेलिकॉप्टर अमितच्या बॅटमधून इथे आलंय का काय. काय जबरदस्त फटका होता अमित कोहली यांच्या बॅटमधून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतायत अमित. यावेळेस पुन्हा एकदा खेळ आहे. कव्हर सीमारेषेच्या दिशेने चेंडू सरळ जातोय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय अमित कोहली. अगदी या हंगामाच्या पहिल्या स्पर्धेमध्ये त्याची बॅट तळपताना पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी अमित कोहलीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनस्टॉपेबल अमित कोहली. आपण हा देखील उल्लेख करू शकतोय. एका बाजूला जेव्हा आघाडीचे फलंदाज बाद झाले त्यांनी ती जबाबदारी स्वीकारत असताना चौफेर फलंदाजी केलेली आहे. अमित कोहलीने आतापर्यंत आजच्या दिवसातला सर्वोच्च वैयक्तिक खेळ खेळलेला आहे. 15 चेंडूमध्ये 43 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत अमित कोहलीने आपल्या संघासाठी दिलंय. धावसंख्या झाली विक्रोळी यांशी 71 धावा, 2 गडी बाद. आणि जर याच वेगानं खेळ झाला तर मग 89 धावा बनवू शकतात विक्रोळीयांच्या. आणि म्हणूनच त्याच धावसंख्येकडे एक मजल मारण्याचा प्रयत्न एका बाजूला अमितचा आहे. त्याला चांगली साथ मिळते मोहितची. ऑन साइडला अमित कोहलीने उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. दमदार टिंगरे सरकार. षटकार. आणि अमित कोहली पोहोचतायत 50ला 1 कमी 49. काय स्ट्रोक खेळलाय. आत्मविश्वासाच्या वरच्या दर्जावर जाऊन पोहोचलेले आहेत अमित कोहली. टिंगरे सरकार चषकामध्ये. चला, वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. 5 षटकांचा खेळ सुद्धा संपलेला आहे. धावसंख्या 77 झालेली आहे. पाहूया आजच्या दिवसातलं अर्धशतक पूर्ण केलं जातंय का. कारण एक माइलस्टोन असतो कुठल्याही खेळाडूचा. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण होते. पाहूया या स्पर्धेत किती अर्धशतक आतापर्यंत झाले. आतापर्यंत अर्धशतक एकही झालं नाही आहे. त्यामुळे टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये पहिलं अर्धशतक नोंदवलं जाईल का त्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण शुभम जे आहेत 49 वर म्हणजे 49 वर ते बाद झाले होते. पण अमित कोहली आता त्याच पॉइंटवर पोहोचलेले आहेत. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत आणि ती जबाबदारी ग्लोरियस स्पोर्ट्स कडून अभिषेकने उचलली आहे की मी माझ्या संघाला या शेवटच्या 6 बॉल्समध्ये पुनरागमन करून देईन. कालच्याच दिवसामध्ये सर आपण पाहिलं असेल धीरेनभाई शाह आणि केदारनाथ 11 खारवते हा सामना झाला होता. त्यामध्ये शुभम पाटील 49 धावांवर नाबाद राहिले होते परंतु डाव संपला होता. आणि आज मात्र पुन्हा एकदा 49 धावांवर अमित कोहली खेळताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि त्यांच्या सुंदर अशी साथ देत असताना मोहितला आपण पाहतोय. उदयनमुख खेळाडू मोहित जो आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरे हाताचा बॅटर आणि नवीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अभिषेकला आपण पाहणार आहोत. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक. 77 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेळ संपले. थांबा 1 सेकंड. वेळ संपलेली आहे. सूचना दिली आहे वेळ संपलेत. एक आतमध्ये घ्या. वेळ संपलेली आहे. 5 षटकांसाठी तुम्ही अतिरिक्त कालावधी घेतलेला आहे. आम्ही सांगितले सुद्धा आहे की वेळ संपलेला आहे. टाइम संपलेला आहे. तर सर्कलच्या आतमध्ये 5 घ्या लगेच. चला आणि मॅच ऑन करा. चला स्पीडअप करायचा आहे. विनंती आहे. 77 धावा धावफलकावर आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परिपूर्ण नियमांमध्ये कडक शिस्तीच्या नियमांमध्ये चालू असलेला हा चषक आहे टिंगरे सरकार चषक. यावेळेस समोरच्या बाजूला काय जबरदस्त फटका आहे. मनगटाचा चांगला वापर आणि चेंडू सरळ समोरच्या बाजूला खेळलाय. एक सनसनीत चौकार मोहितच्या बॅटमधून येतोय हा.
फुल लेंथ बॉल, त्यावर स्ट्रेट बॅटेड हा 4 पाहायला मिळाला. अभिषेकचं स्वागत चौकाराने केलेलं आहे. 81 वर पोहोचला विक्रोळींचा संघ. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. साईराम शिरूर, चला लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यायची आहे. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड खेळले. संपर्क तितका चांगला नव्हता, पण 1 धाव देऊन जाईल इतका तरी होता. स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकवर अमित कोरी. 49 वर धावा येणं गरजेचं आहे सर. चांगला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नव्हता, परंतु 1 धाव तर नक्कीच देऊन गेलाय आणि या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 82 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर षटकामध्ये. तर अमित कोरीला आपण पाहतोय 16 चेंडूंमध्ये 49 धावांवर वैयक्तिक खेळी करताना पाहायला मिळतोय, जो आता आपल्याला स्ट्राईक एंडवर बॅटर पाहायला मिळतोय. अभिषेक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई या संघाकडून अभिषेकला आपण पाहतोय. 82 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. हे जग त्यांचीच नोंद घेते ज्यांच्या नावावर विक्रम नोंदवले जातात आणि टिंगरे सरकार चषकामधला हा अर्धशतक वीर आपण पाहतोय अमित कोरी. नाबाद 51. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक नोंदवताना पाहायला मिळतोय अमित कोरी. स्वतःला सिद्ध केल्यानंतर तुम्ही प्रसिद्ध होता आणि टिंगरे सरकार चषकामधले हंगामातली पहिली स्पर्धा आणि पहिली स्पर्धा खेळत असताना या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकवतोय मुंबईचा बॅटर अमित कोरी. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 84 धावा धावफलकावर आहेत, जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 17 चेंडूंमध्ये 51 धावांची खेळी जी आपल्याला अमित कोरी यांची पाहायला मिळाली. अभिषेक पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू आहे. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, धावा कळवल्यात अवांतर आणि या अवांतर धावेने होईल धावफलकामध्ये वाढ. धावफलक जाऊन पोहोचलाय 85 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावफलक देखील आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय विक्रोळी या संघाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. ज्या बॅटरने आतापर्यंत अर्धशतक ठोकलंय त्या बॅटरला स्लॉग ओव्हर षटकामध्ये थांबवून ठेवतोय अभिषेक. आणि तीच अपेक्षा आहे ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबईच्या कॅप्टनची. या स्लॉग ओव्हरमध्ये तो उत्तम दर्जाचा खेळ गोलंदाजाच्या वतीनं संघाला मिळावा. तो मिळतोय सुद्धा, कारण हात मोकळे करण्याची संधी तितकेसे अभिषेक देत नाहीये. पण स्ट्राईक अमित स्वतःकडे ठेवेल. शेवटचा बॉल तो फेस करेल. 2 धावांची नोंद होते विक्रोळींच्या धावफलकामध्ये आणि धावसंख्या 86. 2 गडी बाद. लास्ट बॉल. चला साईराम शिरूर, आपण टॉससाठी तयारीत राहायचं. आपण इनिवेट टॉस करणार आहोत. मंगलमूर्ती 11 आणि साईराम शिरूर, चला दोन्ही कॅप्टन्स विदाउट वेस्टिंग अ सेकंड आपण टॉससाठी घ्यायचंय. इनिंग मध्ये टॉस होईल. यावेळेस पुन्हा एकदा प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पाठवलाय सरळ आउट ऑफ द पार्क. अमित कोरी यांचा एक ट्रेडमार्क षटकार आणि या षटकाराने मात्र पहिला डाव इथे पूर्ण होतोय. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना विक्रोळी संघ बनवतोय 6 षटकांमध्ये 92 धावा. त्यामध्ये अमित कोरी यांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. 20 चेंडू आणि 59 धावांची नाबाद खेळी जी आपल्याला अमित कोरी यांची पाहायला मिळते. तर तितकी सुंदर, तर त्यामध्ये आपण पाहिलं 7 षटकार आणि 2 चौकारांच्या साहाय्याने 295च्या स्ट्राईक रेटने बनवल्यात त्या 20 चेंडूंमध्ये 59 धावा. तर त्यांना तितकी सुंदर साथ दिली आहे. मोहित यांनी अगदी एक चांगली इनिंग खेळत असताना त्यांनी देखील धावा बनवल्या आणि धावफलक नेऊन पोहोचवला. 92 या अंकावर धावफलक नक्कीच नेऊन पोहोचवलाय. जबरदस्त बॅटिंग जी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये जे आपण पाहिलं विक्रोळी या संघाने मात्र चांगला धावफलक उभा केला. तर त्याचा सामना करण्यासाठी आपण आता दुसऱ्या डावामध्ये पाहणार आहोत ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई हा संघ कशा प्रकारे सामना करेल. तर संघाला विनंती असेल विक्रोळी की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि स्पीडअप करायचं आहे, ही विनंती असेल आपल्याला. टिंगरे सरकार चषक ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आयोजन कमिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, व्हीटी ग्रुप, त्याचबरोबर युवराज सिंग करंडक लोणावळा, आशिष दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन कोथरूड या सर्व आयोजन कमिटीचं देखील सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने आणि सर्व ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चॅनल तर प्रति हल्ला करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये वास झालाय, आता पलटवार इथे केला जाईल का या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि त्यासाठी आता तुमच्याकडे असतील 25 मिनिटं आणि 36 चेंडू तुम्हाला पूर्ण करायचे असतील. पहिल्या षटकासाठी गेली अनेक वर्ष विक्रोळी संघाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू, अचूकतेचं माहेरघर म्हणजेच गिरीश कोचरेकर पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर दाखल होतोय. तर त्याच्या समोर असेल स्ट्राइक एंडला सागर निकम आणि स्वराज म्हात्रे ही जोडी डावाला सुरुवात करेल. पॉवर प्ले साठी दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्ले मध्ये दमदार स्टार्ट मिळणं गरजेचं असेल. इथून जर एक चांगला स्टार्ट मिळाला तर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकेल. एसटीच्या मागे माहुल कोलीवाडामधून दाखल झालेला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक कोहिनूर मंगेश वैटी एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. आणि आता कशा पद्धतीने सुरुवात होईल, पंच आमच्या दिशेने हात दाखवत असताना इशारा कळवतायत. सामन्याला सुरुवात होते. चला, जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत की बाहेर आहेत, जे प्रेक्षक आतमध्ये आहेत कृपया विनंती आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर या. ऑल सेट, मॅचला दुसऱ्या डावामध्ये सुरुवात होते. 93 धावांचं लक्ष्य. अंपायर सिग्नल प्ले. स्ट्राइक एंडला स्वराज. पहिला चेंडू गिरीश ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. कव्हर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय. बॉल फ्लाय स्लिपचा खेळाडू चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉलने सुरुवात. गिरीश कोचरेकर यासाठी जाणला जातो आणि पहिलाच बॉल अचूकतेवर त्याने टाकला. फुल लेंथ होता. स्वराजने तो खेळण्याचा प्रयत्न केला. स्लाइटली ब्रश झाला बॉल. कोणती धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉलने सुरुवात दुसऱ्या डावाची. 93चं टार्गेट. गिरीश तयार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर ब्रॉकहोल मध्ये टाकलाय. ब्रॉकहोल डिलिव्हरी आणि बॉटमॅनचा वापर करत असताना अक्षरशः खोदून काढला हा बॉल. एक धाव मिळते. पहिली सिंगल स्वराजच्या खात्यामध्ये ऍड होते. दुसरा चेंडू खेळत असताना त्याने सिंगल घेतली आहे. संघाचं खातं उघडलं. धावसंख्या 1. 93चं लक्ष्य, मोठं लक्ष्य आहे. गोष्ट छोटी, डोंगरा एवढी, आणि त्या डोंगरा एवढ्या आव्हानाचा आता पाठलाग करायचा आणि त्यासाठी स्टार्ट चांगला असणं गरजेचं आहे. सागर यावेळेला सागरने हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. गिरीशच्या बोटांची जादू पाहायला मिळाली. जसा बॉल टप्पा पडला, टर्न झालाय आणि लगेचच आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले पहा.
खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला, नजर नव्हती. आणि आपण अनेक वेळेला वाचला असेल नजरहाटी तो दुर्घटना घडली. साईराम शिरूर पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुमचा प्रतिनिधी इथे दाखल झाला नाही तर तुम्हाला या स्पर्धेमधून बाद केलं जाईल याची दखल घ्या. आणि त्यानंतर कोणतेही सबब आयोजक ऐकून घेणार नाहीत. पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. थँक्यू. नाव बॅक टू क्रिकेट. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती रोहन आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातात. वेलकम रोहन, आपलं कमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. थँक्यू सर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. गिरीश कोचरेकर एक लिजंड खेळाडू आणि अनुभवाच्या जोरावर पहा काय जबरदस्त गोलंदाजी. गेली 2 दशकं विक्रोळी या संघासाठी खेळत असताना एक अप्रतिम असा खेळ गोलंदाजी त्यांची जी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि कित्येक खेळाडू देखील आता घडवताना पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी. गोलंदाजीचं प्रात्यक्षिक देखील दाखवताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळलाय सागर निकम यांच्या बॅटमधून अगदी लॉंग ऑनच्या दिशेला 1 बाउंस चेंडू वरती रोप चौकार, 4 धावा. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला सागर निकमने हा बॉल. ऍक्शन रिप्ले पाहूया टेनिस .in वर पहा. चर्चा लगेचच केली जाते. मंगेशला माहिती आहे कशा पद्धतीने आता रणनीती करायची आहे. गेम प्लॅन हा डोक्यात असून चालत नाही. फुल लेंथ होता लो फुल टॉस मध्ये, 1 पाऊल पुढे टाकत असताना तो कन्वर्ट केला आणि त्यानंतर मिड ऑन 38 सर्कलमध्ये होता त्याच्या डोक्यावरून पॉवर प्ले भेदला आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पाठवलाय 4 धावांसाठी. पहिलं षटक संपलंय. 93 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 7 धावा, बिनबाद 7. आणि आता 7 द्यावीच लागेल. एका मोठ्या लक्ष्याचा तुम्हाला पाठलाग करायचा आणि त्यासाठी एकमेकांना साथ द्यायची आहे. तो प्रयत्न करावाच लागेल. दुसऱ्या षटकासाठी कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज सज्ज होईल. रोहित डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. कमेंट्री बॉक्समध्ये आदरणीय अमोल म्हात्रे सरांना आम्ही आमच्या सोबत जोडले गेलेत. गेले अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची ज्या लिजंड खेळाडूने सेवा केली, एक मातबर खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु तेवढंच एक दिलखुलास व्यक्तिमत्व. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला बॉल फुल लेंथ वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पिकअप शॉट होता. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या षटकामध्ये रोहित यादवचं स्वागत, चौकार. येस, थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल रोहित यादवने पुढे टाकला आणि तो मिडॉनच्या डोक्यावरून खेळला गेलाय, चौकार. आणि सुरुवात या वेळेला रिवर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, सापळा रचलाय. सरळ फिल्डरच्या हातामध्ये विकेट होईल पतन. दुसऱ्या चेंडूवर चौकाराचा उत्तर, फलंदाज बाद. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. ज्या प्रकारे चेंडू हाताळणार त्या प्रकारे चेंडू एक स्विच हिटसाठी एक खेळाडू उभा होता. उझेर शेखला आपण पाहिलं ज्याने सुंदर झेल टिपला. तर यानंतर एक विशेष सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. साईराम शिरूर हा संघ वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना या स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे आणि त्यानंतर जे 4 चिठ्ठ्या आहेत त्यामध्ये पुढील सामने घोषित केले जातील. पहिल्या 3 चिठ्ठ्या आणि त्याचबरोबर या सामन्यातील विजयी संघ ग्लोरियस स्पोर्ट्स आणि विक्रोळी. चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल मंगलमूर्ती स्पोर्ट्स, त्याचबरोबर PVS स्पोर्ट्स बिबेवाडी पुणे आणि नेव्हिटेक रायडर कल्याण डोंबिवली. या 4 संघांच्या दरम्यान पुढच्या सामन्यांची घोषणा केली जाईल. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या बॉलवर चौकार. रोहित यादवच्या खात्यामध्ये विकेट, जी विकेट गरजेची होती कारण असं वाटलं होतं विस्फोटक होऊ शकेल आणि अशा वेळेला विकेट मिळवली आहे. तेवढाच चांगला झेल उजरने तिथे टिपलाय. छोटा खेळाडू छोटा पॅकेट बडा धमाका. नवीन फलंदाज सुजित साठी लेग कटर वळवलाय. एखादी रेल्वे गाडी ट्रॅक बदलत असताना जसं वळण घेते तसाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. ही जादू आहे रोहित यादवच्या गोलंदाजीची. काय फिंगर रोल केलेत. बॉल चांगला वळवलाय. डॉट बॉल. गतवर्षीपासून हा देखील खेळाडू फार चर्चेत येताना पाहायला मिळतोय. रोहित यादव वळण आहे या खेळाडूकडे. बोटांची जादू आहे आणि ती बोटांची जादू या क्रिकेटच्या मैदानावर चेंडूवर फिरवताना पाहायला मिळतो. काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्वराजने पहिल्या चेंडूवर चौकार खेळला, त्यानंतर मात्र टीट फॉर टॅट जशाच तसं प्रतिउत्तर दिलं. त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. नंतर पुढील 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. यावेळेस पहा चेंडूचा टप्पा बदलला जातो, वळण मात्र सेम आहे. चेंडू फिरवले जात आहेत. बोटांची किमया ती चेंडूवर दाखवली जाते. रोहन सर, असं म्हटलं जातं चांगल्या हिऱ्याची पारेख चांगल्या सोनाराला असते, जोहरीला असते.
अमोल म्हात्रे सर तेच आहेत ज्यांनी हे हिरे उचलून आज टिंगरे सरकार चषकमध्ये आणले. त्यांना माहिती आहे कोणता खेळाडू भविष्यातला सुपरस्टार आहे आणि यासाठी हे व्यक्तिमत्व सातत्याने विक्रोलियन्सला प्रेझेंट करत आहे. काय गोलंदाजी केली आहे, अक्षरशः थांबवलंय फलंदाजांना. यावेळेस देखील आपण पाहतोय थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, तिथून त्याला वळण दिलं होतं. फटका चांगला येताना पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेने मात्र धावफलकामध्ये होईल वाढ आणि फलक जाऊन पोहोचला आहे. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एका गड्याच्या मोबदल्या 2 षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने जातोय. रोहित यादव काय गोलंदाजी केली. 4 चेंडू निर्धाव, 1 विकेट, 1 चौकार आला, विकेट घेतली. सागर 4 बॉलमध्ये 6 वर खेळतोय. सुजित 4 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. 93चं टार्गेट आहे. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत, फक्त 13 धावा धाव फलकावर आहेत. तर विनंती असेल जे 3 संघ पहिला सामना जिंकलेला आहे त्याचे संघनायक आपण मंचावर या, जिथे ड्रॉ केला जाणार आहे. चालू सामन्यातील विनर अशी एक चिठ्ठी असणार आहे आणि जर ती चिठ्ठी पहिली आली तर तो सामना दुसरा होईल, कारण या सामन्यानंतर ते मैदानाच्या बाहेर येतील. त्यामुळे आपण लवकरात लवकर मुख्य मंचावर या. नेव्हिटेक रायडर आपला कॅप्टन पाठवून द्या ही आपल्याला विनंती आहे. थँक्यू. नाऊ बॅक टू क्रिकेट. 3ऱ्या षटकाला सुरुवात. आशिष कौशिक गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अगदी आपण पाहतोय हा देखील नावाजलेला गोलंदाज आहे. आशिष पंडित या नावाने चर्चेत आहे मुंबई विभागातून आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला येताना पाहायला मिळतोय. विक्रोळी या संघासाठी उंचपुरा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहिले चेंडू निर्धाव हाताळताना पाहायला मिळाले. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला, त्यानंतर मात्र 1 धाव पुढील चेंडूवर येताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू आहे. थोडंसं पडल्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू स्विंग होताना पाहायला मिळतोय आणि चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावर आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी आशिष पंडित यांची आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. सागर निकम सुजित ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा पहा चांगला चेंडू होता, फिंगर रोल केले होते, त्यामुळे चेंडू पडल्यानंतर थोडासा हळूवार पद्धतीने येताना पाहायला मिळाला. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आशिष पंडित यांचा. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये जी हाताळताना पाहायला मिळत आहेत. आशिषची उंची चांगली आहे त्यामुळे खांद्याचा तो चांगला वापर करतो. डिलिव्हरी पेश करत असताना पहा इथे देखील खांद्याचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर सरळ लाईनमध्ये हाय हॅलो करत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडू मंचावर पुढच्या सामन्यांचा ड्रॉ होतोय, त्याकडे देखील लक्ष ठेवा. आणि या संपूर्ण स्पर्धेची ओळख आहे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. आणि तो ड्रॉ सध्या मैदानावर रंगलाय. दुसऱ्या बाजूला आशिष गोलंदाजी करतोय. आशिषची कोशिश विकेटसाठी आहे, डॉट बॉलसाठी आणि पहा काय षटक संपवलंय. अगदी काही मिनिटांमध्ये वेळ वाचवला, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, अचूकता पाहायला मिळाली. तुमच्याकडे गती असून चालत नाही, तुमच्याकडे नियंत्रण असावं लागतं. गतीसोबत नियंत्रण दाखवलं आणि हे षटक संपुष्टात आलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 93चा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. आणि नक्कीच सर पाहण्यासारखं आहे, कारण तुम्ही पाहताय टिंगरे सरकार चषकामध्ये विक्रोळी हा संघ मैदानामध्ये उतरलाय, परंतु त्यानंतर तुम्ही संघाची बांधणी आणि क्षेत्ररक्षण पहा. संघनायक किती लवकर क्षेत्ररक्षणाचा दर्जा बदलतायत हे नवीन संघनायकांनी पाहिलं पाहिजे. अगदी कमी वेळामध्ये सामना कसा पूर्ण करायचा. यानंतर पुढच्या फेरीतील सामने आपल्यासमोर आम्ही घोषित करतोय. पहिला सामना असेल नेव्हिटेक रायडर कल्याण डोंबिवली विरुद्ध PBS स्पोर्ट्स बिबवेवाडी. हा सामना या सामन्यानंतर रंगेल आणि त्यानंतर चालू सामन्यातील विजयी संघ मंगलमूर्ती 11 या संघाच्या विरोधात खेळेल. पहिला सामना असेल यानंतरचा नेव्हिटेक रायडर कल्याण डोंबिवली विरुद्ध PBS स्पोर्ट्स बिबवेवाडी आणि त्यानंतर चालू सामन्यातील विजयी संघ मंगलमूर्ती 11च्या विरोधात खेळेल. थँक्यू. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहित यादव फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. काय चेंडू वळवले जात आहेत, पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव येताना पाहायला मिळते. टिंगरे सरकार चषक आपण पाहतोय ही स्पर्धा tenniscricket.in या वाहिनीवर जी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 21 लाख सबस्क्रायबर असणारी ही वाहिनी आपल्याला जी पाहायला मिळते. अगदी हे टेनिस बॉल क्रिकेट ज्यांनी घराघरामध्ये आणि कानाकोपऱ्यामध्ये नेऊन पोहोचवलं असे tenniscricket.in चे सर्व संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. त्यांचं देखील धन्यवाद.
यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा चकवलेला चेंडू पाहायला मिळाला रोहित यादव यांच्या माध्यमातून. त्यावर पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळते आणि या एका धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जातोय. 17 धावा धावफलकावर आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. किती फास्ट क्रिकेट खेळलं जातंय. पटपट चेंडू हाताळले जात आहेत. क्षेत्ररक्षण पटपट त्यांची जागा पकडतायत आणि फास्ट क्रिकेट खेळलं जात आहे. पुन्हा एकदा रोहित यामध्ये पहा थोडासा आतमध्ये आलेला चेंडू होता त्याला मात्र ओळखलंय आणि सरळ कव्हर पॉईंट यावेळेस मात्र पंच कळतोय नो बॉल आणि त्यावर येतोय चौकार. म्हणजे आताच्या 5 धावा ज्या धावफलकावर नोंदविल्या जाणार आहेत. बोनस मिळालाय. ॲक्शन रिप्ले पाहूया tenniscricket.in वर. टप्पा पडल्यानंतर बाहेर जायला असं वाटलं होतं परंतु बॉल आतमध्ये आला त्याला स्मॅश केलंय पॉईंटच्या डोक्यावरून आणि गॅप शोधत असताना तो चेंडू वळण घेतो आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरमध्ये गेला. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. पुन्हा कटरचा वापर हातभर वळण गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय असं चित्र पाहायला मिळतंय. रोहित यादव बोटांची जादू दाखवतोय. टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये पुढचा सामन्याचा टॉस होईल. त्यासाठी दोन्ही कॅप्टन नेव्हीटेक रायडर कल्याण डोंबिवली विरुद्ध PBS स्पोर्ट्स बिबेवाडी दोन्ही कॅप्टन आपण लगेच दाखल व्हा आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो आदरणीय विशाल भाऊ टिंगरे यांचे सुपुत्र विक्रम विशाल टिंगरे यांच्या शुभ हस्ते तो टॉस घेतला जाणार आहे. आदरणीय विक्रमजी टिंगरे यांना विनंती आहे की आपण विक्रांत विशाल टिंगरे यांच्या हस्ते तो टॉस होईल. विनंती आहे की आपण कृपया टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जा. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 23 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आशिष पंडित यांना आपण पाहणार आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेतोय. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत आहेत. नेव्हीटेक रायडर कल्याण डोंबिवली विरुद्ध PBS स्पोर्ट्स बिबेवाडी पुणे विक्रांतजी टिंगरे आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. बरोबरच आशिष दादा मान्य देखील आमच्या सोबत आहेत. एका बाजूला जितू शिला दुसऱ्या बाजूला चेतन बाटे हे दोन दिग्गज कॅप्टन. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि त्यानंतर या सामन्यानंतर अजून एक बिग बॅटल आपल्यासमोर रंगेल. सर प्लीज डू दी ऑन. कॉल कोण देतोय जितू? येस नेव्हीटेक रायडर कल्याण डोंबिवलीचा कॉल असेल. सर प्लीज स्पिन द कॉइन. टेल्स इज द कॉल आणि हेड्स इट इज म्हणजे PBS स्पोर्ट्स बिबेवाडीने टॉस जिंकलाय. धन्यवाद सर. आपण मंचावर असं नसतं बा. चेतन महत्वाची मॅच आहे. आता या सामन्यामध्ये अनेक उलटफेर होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या फेरीत जात असताना पुढच्या सामन्यासाठी जात असताना आता टॉस जिंकलायच निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंगच करू पुन्हा एकदा. समोरचा संघ ज्यांचा खेळ तुम्ही बघितलेला आहे अनेक वर्ष तुम्ही सातत्याने खेळत आहात या स्पर्धेची उत्सुकता लागलेली असते. आता बॅटिंग करत असताना टीममध्ये काही बदल केलेत की सेम स्क्वॉड घेऊन या सामन्यात देखील खेळणार आहात? ऑलमोस्ट सेमच स्क्वॉड असेल आमचा आणि जेवढे आम्हाला जास्त रन करता येतील तेवढे रन करायचा प्रयत्न करू. एक चांगलं बॅटल चेतन पाहायला मिळेल. हो नक्कीच. विशिंग यू ऑल दी बेस्ट. होता चेतन बाटे त्यांनी टॉस जिंकलाय. PBS स्पोर्ट्सने टॉस जिंकला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जितू तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय असता आणि आता फिल्डिंग करायची आहे कशी रणनीती असेल? टॉस जिंकल्यावर आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार होतो तर आमच्या मनासारखं झालंय. आता मनासारखा निर्णय आलाय मनासारखा खेळ पाहायला मिळेल. नाही 100% कारण मुलांची पहिलीच एंट्री मला वाटतं या सीझनची सुरुवात आहे. थोड्याफार चुका झाल्या त्यावर आम्ही नक्की लक्ष घालून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. जितू शेलार हा आमच्या सर्वांचा लाडका खेळाडू आहे. आम्ही नेहमीच त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो. या मॅचमध्ये जितूचा एक बहारदार खेळ आम्हाला पाहायला मिळणार का? नक्की प्रयत्न करेन. विशिंग यू ऑल दी बेस्ट. गुड लक. तर टॉस बॉक्समध्ये अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली आहे. PBS स्पोर्ट्स बिबेवाडीने टॉस जिंकला. अर्थात चेतन बाटेने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर नेव्ही रायडर हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करेल. तुर्तास टॉस बॉक्समध्ये एवढंच. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. OTO. धन्यवाद गोपी सर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय चांगला फटका येताना पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला आणि चेंडू होतोय सरळ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई हा संघ मात्र या षटकामध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. फैजलच्या गोलंदाजीवर आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 16 धावा आतापर्यंत खर्च होताना पाहायला मिळतात.
40 धावा धावफलकावर आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक प्रगतीपथावर असताना सुजित आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई या संघाच्या वतीने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमधनं या मैदानावरची सर्वात दूरवरची जी सीमारेषा आहे ती मात्र पार करताना पाहायला मिळतोय आणि येतोय षटकार. 6 धावा. येस, थँक्यू डीजे. स्लॉटमध्ये टाकलेला बॉल लाईन पिक केली आणि त्यानंतर फेकून दिलाय सर सीमारेषेच्या बाहेर. या षटकाला मोठं केलंय. तब्बल 3 षटकार 1 चौकार फैजलच्या विरोधात हल्ला केलाय. हल्ला बोल केला आणि एका षटकामध्ये 22 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये होती परंतु तो इथे थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिलाय. 5 षटकांचा केस संपलाय. 46ला 2. टार्गेट 93चे. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी भरपूर धावा बनवायचे आहेत. सामना झुकलाय परंतु संपलेला नाहीये. शेवटचे 6 चेंडू 47 धावांची गरज आहे GSM या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येताना पाहायला यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाज नवीन गोलंदाजी मार्कवर आला. मोहित गोलंदाजी मार्कवर आला आणि गोलंदाजी मार्कवर आल्या आल्या पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात त्यांना यश आलंय. म्हणजे एक ऑलराऊंडर खेळाडू आहे मोहित जो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उदयनमुख खेळाडू आहे परंतु उदयनमुख खेळाडू तो देखील ऑलराऊंडर म्हणजे संघाला पुरेपूर असा खेळाडू जो आपल्याला पाहायला मिळतोय मोहित. चला नवीन बॅटर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. विनंती आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलंय. आता आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 47 धावा जो धावफलक आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटर अजिंक्य मैदानामध्ये येत आहेत. चला बॅटर थोडंसं धावत चला विनंती असेल आपल्याला. यानंतर होणारा सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. द्वितीय फेरीतील पहिला सामना जो आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली यांच्या विरोधामध्ये PVS स्पोर्ट्स अप्पर बिबेवाडी अर्थात पुन्हा एकदा पुणे विरुद्ध मुंबई हा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. यापुढील यावेळेस मात्र पहा अगदी जबरदस्त फटका आणि चांगला एक बॅकवर्ड स्क्वेअर लागला. येतोय चौकार. 4 धावा. चांगलं इम्प्रोव्हायझेशन केलं. आउटसाइड ऑफ स्टंपर पूर सफल झाला आणि त्यानंतर स्लॉक करण्याचा प्रयत्न डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. ही ताकद आहे या खेळाडूची परंतु आता थोडासा उशीर झालाय. रोहन सर प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विंडो सीट म्हणून काहीच फायदा होत नाही. सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. तिथे रेग्युलर इंटरव्हल्समध्ये काही विकेट आल्या. सलामीच्या फलंदाजांच्या बॅटमधून धावा आलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे तो दबाव बनला गेला. कारण ज्यावेळेस सर धावफलक फार मोठा होता 6 षटकांमध्ये 93 धावा बनवायच्या होत्या त्यावेळेस सुरुवात चांगली पाहिजे होती तर तुम्हाला शेवट गोड करता आला असता परंतु उशीर झाला. काही हरकत नाही परंतु हंगामाची सुरुवात आहे. तर अजिंक्यकडून आपल्याला त्याच्या बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारचे फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत ते दाखवले जात आहेत अजिंक्यकडून. 51 धावा धावफलकावर आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. मोहितला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर षटक हाताळत असताना मोहितला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोहितचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये आलेला चेंडू आणि सरळ फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चेंडू सीमारेषेच्या दिशेने पलायन करतोय आणि सरळ पोहोचतोय. 22च्या स्वरूपामध्ये मिळालेला हा चौकार. 4 धावा.
विक्रोळी अभिनंदन. अमित कोरी, आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. लगेचच प्रेझेंटेशन होईल आणि दुसऱ्या बाजूने पुढचा सामना देखील आपण सुरू करतोय. चला, PVA स्पोर्ट्स बिबेवाडी तुमचे सलामीवीर पाठवून द्या. तर नेव्हिगेट रायडर, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धन्यवाद समालोचन कक्ष. अमित भाई सुर्वे आणि असलम भाई खान. अमित सुर्वे सर आणि असलम खान सर, आपण दोघांनी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मनोदम्याचा पुरस्कार दिला जाईल. अमित सुर्वे साहेब PSI आपण यायचं आहे आणि असलम भाई शेख आपण दोन्ही मान्यवरांनी यायचं आहे. आणि अमित कोरीला जातंय मॅन ऑफ द मॅच. कन्सिस्टन्सी असावी तर अमित कोरीसारखी, ज्याने जिद्द सोडली नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून तो व्यवसाय क्रिकेट खेळ